नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील आरटी अंतर्गत आपल्या पाल्याचा फॉर्म ज्या पालकांनी भरलेला आहे तर यांचं मी आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. पालकांना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. लॉटरीची प्रक्रिया झालेली आहे. साधारणतः पोर्टलवरती ही लॉटरी अपलोड होण्यासाठी गुरुवारपर्यंतचा वेळ लागू शकतो अशी माहिती संबंधित विभागामार्फत ज्यावेळी लॉटरी काल सकाळी 11 वाजता प्रसिद्ध झाली त्यावेळी त्यांनी सांगितलेले आहे. जास्तीत जास्त गुरुवारचा दिवस किंवा बुधवारी संध्याकाळपर्यंत ही लॉटरी आपल्याला पाहता येणार आहे. आपण देखील या संदर्भात माहिती देतच आहोत. अनेक पालकांचे चुकीचे संभ्रम निर्माण झालेले आहेत. तर या संदर्भात आपण मागचा व्हिडिओ देखील देण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये ॲप्लिकेशन स्टेटस आता सध्या नॉट सिलेक्टेड एनी स्कूल असा येत आहे, पण आणि आकडेवारी कमी होत जास्त होत आहे. या संदर्भात आपण पालकांना सांगितलेलं आहे की ही पोर्टलवरती अपडेटचं काम चालू असल्यामुळे अशा प्रकारचे बदल होऊ शकतात आणि त्याचबरोबर कन्फर्म तुमचा फॉर्म झालेला आहे, म्हणजेच काही प्रॉब्लेम नाही आहे, तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे असा स्टेटसचा हा अर्थ होतो. साधारणतः लक्षात घ्या की पालकांना उद्या संध्याकाळपासून किंवा गुरुवारी संध्याकाळी जास्तीत जास्त शुक्रवार तर अशा या 2 ते 3 दिवसांमध्ये लॉटरी लागणार अशी माहिती शिक्षण विभागामार्फत आलेली आहे. त्यामुळे पालकांना थोडी प्रतीक्षा करायची आहे. ज्यावेळी लॉटरी लागेल त्यावेळी थोडा सर्व्हर प्रॉब्लेम असतो. त्यामुळे पालकांना काय होतं की सिलेक्शन झालं असून देखील उशिरापर्यंत मेसेज येतो. त्यामुळे पालकांना थोडी प्रतीक्षा करायची आहे. आपण देखील या संदर्भात प्रॉपर अपडेट देणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांना कागदपत्र महत्त्वाचे आहेत. कारण का लॉटरीमध्ये जरी सिलेक्शन झालं पण कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती असेल तर मात्र तुमचा अर्ज लॉटरी लागून सुद्धा रद्द होऊ शकतो. तर हा आजचा महत्त्वाचा व्हिडिओ. तर लक्षात घ्या की तुम्ही आरटी फॉर्म भरलेला असाल तर याच्यासाठी लागणारी कागदपत्र, याच्यामध्ये भाडे करार असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, ही जी महत्त्वाची कागदपत्र आहेत तर ती लक्षात घ्या की ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वीची तुम्ही ज्यावेळी ऑनलाईन फॉर्म भरला त्या तारखेपूर्वीची कागदपत्र असणे गरजेचं आहे. तर ही महत्त्वाची बाब आहे. याच्यामध्ये ॲड्रेस प्रूफ महत्त्वाचा असतो. तुम्ही दिलेला ॲड्रेस प्रूफ आणि गुगल मॅपद्वारे तुम्ही जे ॲड्रेस घेतलेला आहे तर लक्षात घ्या ही 2 ॲड्रेस मॅच झाली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अनेक पालक ठराविक व्यक्ती किंवा दलाल असतील यांच्या माध्यमातून जर फॉर्म भरलेले असतील किंवा काही ठिकाणी पैसे देऊन जर फॉर्म भरलेले असतील तर त्यांनी त्वरित सावध व्हा. कारण का शासनामार्फत तशी घोषणा किंवा तशी सूचना देण्यात आलेली आहे. कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता तुम्हाला आरटी प्रवेश प्रक्रिया लक्षात घ्या याच्यामध्ये फॉर्म भरायचा आणि त्याच्यामध्ये ॲडमिशन आहे ते होणार आहे. कोणीही तुमच्याकडून आम्ही ॲडमिशन करून देतो अशा प्रकारचे पैसे घेऊन किंवा फॉर्म भरून तुमचे घेत असतील तर त्यांची लक्षात घ्या त्यांच्याकडे जाऊ नका. कारण का आरटी प्रक्रिया आहे ही प्रॉपर लक्षात घ्या आकडेवारीनुसार होत असते. त्यामुळे लक्षात घ्या याचा काहीही फायदा होणार नाही आहे. जर ही बाब निदर्शनास आली तर कडक कारवाई देखील होऊ शकते. त्यामुळे या गोष्टीची बाब आहे त्यामुळे ही बाब आहे सर्व पालकांनी लक्षात घ्यायची आहे. तर साधारणतः 2 दिवस आता उरलेले आहेत. पालकांना थोडी प्रतीक्षा करायची आहे. लवकरच ही जी यादी आहे सर्व प्रत्येक जिल्ह्यानुसार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. तर या ज्या याद्या प्रसिद्ध होणार आहेत त्याच्यामध्ये 2 याद्या प्रसिद्ध होतात. प्रत्येक जिल्ह्यानुसार शाळानुसार याद्या प्रसिद्ध होतात. याच्यामध्ये निवड यादी आणि प्रतीक्षा यादी अशा 2 याद्या पोर्टलवरती प्रसिद्ध होत असतात. तर ज्यांचं नाव सिलेक्शन यादीमध्ये झालेलं आहे त्यांना कन्फर्म प्रवेश मिळतो. पण याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजेच कागदपत्र पडताळणी. एकदा का निवड यादी लागली तर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करून जवळच्या शिक्षण विभागामध्ये कागदपत्र पडताळणीसाठी जावं लागतं. याच्यामध्ये जर काही त्रुटी आली तर तुमचा अर्ज रद्द होतो आणि तुमच्या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं आहेत त्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. तर याच्यासाठी पुन्हा दुसरी लिस्ट लागते, तिसरी लागते, साधारणतः अशा 3 लिस्ट लागत असतात. तर अशी ही आरटी लॉटरीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. कागदपत्र पडताळणी कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला शाळांमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं आणि तुम्हाला 8वीपर्यंत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश मिळून जातो. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की कळवा. अपेक्षित धरूया की बुधवारी संध्याकाळी जास्तीत जास्त गुरुवार तर या 2 दिवसांमध्ये लॉटरी लागणार आहे. तर ही महत्त्वाची अपडेट आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.